मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. दबाव तंत्र असतं तर भरत गोगावलेचा मुलगा तुम्हाला कुठेही फिरताना दिसला असता किंवा त्यांनी न्यायालयाने ताबडतोब जामीनही दिला असता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलंय का? संजय राऊतला नसलेल्या खबरी सर्व येत असतात. माहीत नाही, पण ढगात गोळी मारणं जो प्रकार असतो ना, तो संजय राऊत करतो. त्याला याच्याशिवाय काही नाही. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला. म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलं आहे का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो. मी कोकाट्यांविषयी बोलतोय. ते काही वेळ 48 तास सापडत नाही. हे पोलीस आहे, ही पोलीस यंत्रणा आहे, ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली. कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात, कोणालाही सोडणार नाही. मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? भरत गोगावलेच्या मुलावर जो अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. न्याय मागताना किंवा जामीन मागताना जे काही न्यायिक प्रक्रिया कराव्या लागतात ते भरत गोगावलेचा मुलगा किंवा त्याला करायचे ते अधिकार आहेत. आणि म्हणून त्या न्यायालयीन प्रक्रिया कोणी करूच नाही असं कुणाचं मत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून त्या प्रक्रिया पूर्ण ते करतायत. हायकोर्टाने जामीन नाकारलाय, त्यासाठी त्यांनी पुन्हा अपील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं कायदेशीर बाजू आहे त्याचा सर्व अवलंब भरत गोगावलेचा मुलगा करतो आणि त्याच्यासाठी इतरांचा कुठेही दबाव नाही. दबाव तंत्र असतं तर भरत गोगावलेचा मुलगा तुम्हाला कुठेही फिरताना दिसला असता किंवा त्यांनी न्यायालयाने ताबडतोब जामीनही दिला असता. असं झालेलं नाही. जी न्यायिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करतायत. संजय राऊतला नसलेल्या खबरी सर्व येत असतात. माहीत नाही, पण ढगात गोळी मारणं जो प्रकार असतो ना, तो संजय राऊत करत असतो. त्याला याच्याशिवाय काही नाही. एक ज्याला आपण म्हणतो की स्फोटक असं काहीतरी बोललं तर त्याची मोठी बातमी होती. ही त्याची स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजी आता सर्वांना माहीत पडलेल्या आहे. जर या प्रकरणात ज्याचा कुणाचाही संबंध असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या दिशेने तपास चालू आहे. पुन्हा एकदा सांगतो की ह्या ड्रग्ज प्रकरणामध्ये जो काय रेड पडली ती मुंबई क्राईम ब्रँचच्या लोकांनी टाकली होती. जर हे प्रकरण दाबायचं असतं किंवा असं काही करायचं असतं तर हे रेड प्रकार झालंच नसतं ना. म्हणून गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घातले जाणार नाही आणि त्याला घालण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून कारवाई गुन्हेगारावर होईल, परंतु कोणी भंपकगिरी करत असेल आणि त्यानुसार जर काही त्यांना अपेक्षित असेल तसं काही होणार नाही. आता ते निवडणूक आयोगाला मानत नाही, ते सुप्रीम कोर्टाला मानत नाही. निवडणूक आयोगावर काय आरोप केले होते, 2000 कोटी रुपयाचे त्याने काय लाचलुचपत घेतली असा सुद्धा त्यांनी आरोप केला होता. उगाच तरी आरोप करणं आणि चर्चेत राहणं हा संजय राऊतचा आता नेमका विषय अजेंडा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने तो बोलत असतो. निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्ट असो, ते स्वायत्त संस्था आहेत, त्यांना अधिकार त्यांचे वेगवेगळे आहेत. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांना मान्य असतो. म्हणून अशा गोष्टीवर वारंवार वक्तव्य करून आमचा पक्ष कसा वाचेल हा त्यांचा प्रयत्न असतो. ठाकरेमुळेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, नाहीतर तुकडा पाडून लहानशा तुकड्याचे सीएम व्हावं लागलं असतं संजय राऊत. ठाकरेमुळं जर सीएम व्हायचं असतं तर ते 2019लाच झाले असते.
परंतु सत्तेची लालसा आणि सत्तेचा आपल्या घरात कशी येईल याकडे जी काही पद्धतीने उद्धव ठाकरेंनी पाहिलं, त्यामुळे झालेली पक्षाची वाता, त्यानंतर झालेली बंडखोरी, त्यानंतर आलेली सत्ता, ही सर्व गोष्टी महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणून सत्ता कशी आली हे त्यांनी नवीन सांगण्याची काही गरज नाही.